कारखान्याची सर्वसाधारण सभा झाली। त्या सभेमध्ये मी स्वतः उपस्थित होतो। त्यावेळेस शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। खरं तर महाराष्ट्र सहकार अधिनियम 2014 मधील तरतुदीप्रमाणे कारखान्याने नियम 9 प्रमाणे सहकार कायद्यातील आणि अधिनियमातील बाजू तपासून कायदेशीर बाजू तपासून मतदार यादी तयार करण्यासाठी 1 वर्ष अगोदर निवडणुकीअगोदर 1 वर्ष त्याला दिलं जातं। त्या वर्षभरामध्ये 4,000 मुळेच सभासदांचे वारस रेकॉर्डवर आणले जात नाही। याशिवाय 15,000 शेअरच्या रक्कम त्यांना जमा केल्या जात नाही। भाग भांडवल कारखान्याचा जमा होत नाही। शासनाच्या आणि कायद्यातील नियम 36चा त्या ठिकाणी उल्लंघन त्यांनी केलेलं आहे। याशिवाय आपण जर मतदार यादी बघितली तर माझ्याकडे माहिती आहे, फक्त गाव न्याय माहिती आहे की कायद्याला अभिप्रेत नाही, बायलॉजला उपविधीला अभिप्रेत नाही, अशा प्रकारच्या बेकायदा मतदारांची नावे जवळपास 1,000-1,200-1,400 पर्यंत असतील यादीमध्ये। ती नावं देखील त्यांनी कमी केलेली नाही। त्यामुळं पारदर्शक निवडणूक होणार नाही यावर मी शेतकऱ्यांच्या वतीनं आणि कारखाना सभासदांच्या हितासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। प्रथम त्याच्यावर मी जी आधी हरकत घेतली होती, हरकत त्यांनी मान्य करून त्याप्रमाणे दुरुस्तीसाठी वेगळा कालावधी घेऊन ते दुरुस्ती करून दिली असती तरी माझं काही नाही। लोकशाही प्रणालीमध्ये निवडणूक होणे अपेक्षित आहे, पारदर्शी निवडणूक व्हायला पाहिजे, असं झालं नाही म्हणून मला हरकत घ्यावी लागली। हरकत घेऊन निर्णय देत असताना सहसंचालक सहकार यांनी जो निर्णय दिला की 2124 काय जे लाभार्थी मृत्यू झाला असेल तर त्याच्या ते नावं थेट काढून टाकावे, असं कायद्याला अजिबात अभिप्रेत नाही। यांनी देखील थेट काढून टाकले। कायद्यातील नियम 30 आणि 25 हा कॉन्क्रीट आहे। सॅल हे कारखाने बंधनकारक आहे। त्या कारखान्याने त्यांची नावं कमी न करता त्यांना संधी दिली पाहिजे, जाहिरात काढली पाहिजे। शेअर्स वाढवताना सुद्धा त्यांनी जाहिरात काढून प्रसिद्धी दिली पाहिजे आणि त्याप्रमाणे ह्या कार्यवाही त्यांनी करण्याची आवश्यकता कायद्यानुसार सार्वजनिक पद्धतीनं करण्याची आवश्यकता असताना तसं काही झालं नाही आणि त्यांनी तो निर्णय घ्यावा। त्यांनी अंमलबजावणी केली, याद्या कमी केल्या आणि बोगस नावं जसे राहिले आणि 2124 कमी केले। बाकीचे सभासद मयत असताना देखील त्यांनी फक्त अर्ज केला नाही म्हणून त्यांना तसंच ठेवलं, म्हणजे अर्धवट यादी, अशी अर्धवट या प्रकारची यादी त्या अनुषंगानं निवडणूक लढवण्याची प्रक्रिया आहे ती असार्वजनिक आणि नाटणार पण नाही। यासाठी मग मी याचिका शेतकऱ्यांच्या वतीने दाखल केली आणि त्यांना अहवाल दिलं। त्यावर शासनानं त्या याचिकेतील मुद्दे तपासून त्याच्यावर गांभीर्य लक्षात घेऊन स्थगिती दिल्यानंतर संचालक मंडळाने अशा पद्धतीनं काम केलेलं आहे। आता आणखी बाबी उपस्थित केलेले आहेत सरकारने। त्याच्यामध्ये प्रशासकाच्या नियुक्तीपर्यंत हा विषय गेला, कारण संचालक मंडळाने निवडणूक प्रक्रियेत नव्हे तर शासनाच्या निविदा नियमावलीचा, शासनाच्या दक्षता आयोगाच्या निविदाप्रमाणे अगदी जमिनी विक्रीपासून पार्टनर जो त्यांनी नियुक्त केला, त्या पार्टनर नियुक्त करताना देखील त्यांनी जाहिरात प्रसिद्ध ऑल इंडिया लेवलला, महाराष्ट्र लेवलला, राज्य स्तरावर प्रत्येक पेपरमध्ये देऊन सक्षम पार्टनर नियुक्त करण्याची आवश्यकता होती, जो सभासदांना कारखान्याच्या व सभासदांच्या हिताचा राहील, चांगले पैसे देईल आणि चांगला ऑपरेटर नियुक्त होईल। पण ते तसं न करता अगदी व्यक्ती पाहून पूर्वी त्याला दिलं होतं मग त्यालाच द्यायचं, नाव बदलून द्यायचं, अशा प्रकारच्या कागदावर त्यांनी अधोरेखित केलं आणि थेट कायद्याचं उल्लंघन करून त्या ठिकाणी अशा प्रकारचे निविदा नियमावलीचा भंग करून किंवा मशिनरी खरेदीमध्ये सुद्धा शासनाने दखल घेतली असून ह्या मशिनरीचा लायबिलिटी शेवटी शेतकऱ्यावर राहणार आहे। त्याची वसुली नाही झाली तर 12% व्याज शेतकऱ्याकडनं 36 वसूल होणार आहे। याचं गांभीर्य शासनाच्या नोटीस आणून दिल्यानंतर शासनाने पूर्ण चौकशी करावी अशा प्रकारचं शासनाने पत्र या ठिकाणी
आणि त्या पत्राचा एक चौकशी अहवाल शासनाने मागितला आहे आणि तो चौकशी अहवाल उच्च न्यायालयाच्या ज्या प्रशासकाच्या नियुक्तीबाबत करून प्रशासकाची नियुक्ती करीत असताना त्यांनी त्याचं पुन्हा इंटरव्ह्यू रिलीफ आणण्यासाठी 2-3 याचिका कारखान्यातर्फे दाखल झाल्या. त्या दाखल झाल्यानंतर त्या प्रशासकाची नियुक्तीला आव्हान देण्यात आलं. आता इलॅबोरेट चौकशी केली नाही म्हणून शासन म्हणले ठीक आहे, आपण चौकशी केली नाही तर मग चौकशी समिती शासनाने नेमली. त्याचा अहवाल आता उच्च न्यायालयामध्ये प्रशासकाच्या नियुक्तीसाठी तो दाखल होईल. तो अद्याप जॉईंट RJD यांनी तो दाखल करण्याची आवश्यकता आहे. तसा काय अद्याप दाखल झाला नाही. तो दाखल झाल्यानंतर हे स्टे देणं, इलेक्शन प्रक्रिया स्टे देणं आणि प्रशासक नियुक्तीबाबतचा शासनाचा सरकारचा जो उद्देश आहे तो शेतकरी हिताचा आहे. त्याप्रमाणे प्रशासन नियुक्त केला नाही तर संचालकांनी जी मनमानी केलेली आहे, उल्लंघन करण्यासाठी होऊ नये अशा प्रकारे मी त्या ठिकाणी सार्वजनिक जनरल बॉडी मीटिंगमध्ये 3-4 मुद्दे मी प्रतिपादित केले. त्यातला पहिला मुद्दा वारसा होता. दुसरा मुद्दा देखील बोगस सभासद त्या ठिकाणी ज्यांची जमिनी नाही अशा ठिकाणचा तोही मुद्दा होता. आणि क्रियाशील सभासदांचे एकाहत्तर सभासद फक्त क्रियाशील आहेत. संधी 21 सालापासून सरकारने दिली परंतु ते जाहिरात न करता वाढवले नाही. आणि दुसरा मुद्दा करायला मागाशी म्हटलं निविदा केल्या त्यांनी केले न करता मशिनरी खरेदी होते, चांगली आहे किंवा नाही, निश्चित मशीन वाढणार नाही ही भीती शेतकऱ्यांसाठी मी व्यक्त केली त्या ठिकाणी. आणि याच्यात कुठला त्याचा वेगळा अर्थ काढून त्या ठिकाणी मनोमिलन व्हायचं आहे. मग कोण LLM आहे, कोण IAS आहे, आता तुलनात्मक अभ्यास आहे, नंतर त्याप्रमाणे ते निविदा मागे घ्यावी. तर मी असं त्यांना म्हटलं नाही की मी निविदा मागा तर तुमचा याचिका मागं घेईल किंवा त्यांना मी सांगितलं तांत्रिक मुद्द्यावर मला तपासणी करावी लागेल, त्यानंतर पुढे जाऊ असं त्यांना मी सांगितलं. परंतु मुद्दा असा शेवटी होतो की जे 4 मुद्द्यावर त्यांनी उत्तर दिलीच नाही. नफा तोटा सभासदांना किती मिळणार आहे, तुम्ही टेंडर नियमानुसार CVC प्रमाणे टेंडर काढली होती का, जाहिराती काढली होत्या का, त्याची माहिती कोणी दिली नाही का, MDने पण दिली नाही, चेअरमनने पण नाही. तर त्यांना ते 2-4 मुद्दे आपण ठेवून दुसऱ्या मुद्द्यावर आहे तुम्ही याचिका जर विड्रॉ केली तर आम्ही इलेक्शन देऊ, इलेक्शन प्रक्रिया राबवू अशा प्रकारची भूमिका घेणं हे सार्वजनिकरित्या योग्य होत नाही. पेटिशनरवर दबाव देखील कायदेशीर दबाव देण्यासारखं होत आहे. अशा प्रकारे पेटिशन काढून घेण्यासाठी वार्षिक साधारण सभेमध्ये असा मुद्दा उपस्थित करणं हे गैर आहे. आणि अशा प्रकारचे कुठलेही मनोमिलन नाही, अशा प्रकारचे कुठलेही त्यांना मी शब्द दिलेला नाही. जोपर्यंत शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय होत नाही, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, चौकशीचा अहवाल जोपर्यंत उच्च न्यायालयामध्ये जात नाही की खरंच या ठिकाणी उल्लंघन झाले किंवा नाही, सरकारने जी दखल घेतलेली आहे म्हणून सरकारनं स्वतंत्र चौकशी समिती माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्राद्वारे किंवा आमच्या आमदार महोदयांनी जे पत्र दिलं त्याच्याद्वारे ह्या कारखान्याची सखोल चौकशी व्हावी. चौकशीमधून जे निष्कर्ष होईल, कारण नागपूर खंडपीठाच्या 2023च्या निर्णयानुसार या प्रशासकाची नियुक्ती रिस्टोर होऊ शकते. रिस्टोर होऊ शकते म्हणजे फक्त आम्ही नोटीस दिली नाही कारखान्याला, हा टेक्निकल इश्यू निर्णय पण तसे अधिकार त्या जॉईंट RJDला आहेत की नोटीस न देता देखील गांभीर्य त्या विषयाचं विचारात घेऊन तसं देखील प्रशासकाची नियुक्ती होऊ शकते. अशा प्रमाणे आदेश काढले होते, त्याला आव्हानित केलं, हरकत नाही. न्यायमूर्ती तांदुळकर साहेबांनी 23 साली जे जजमेंट दिलं होते त्याच्या आधारे हे निर्णय दिला आहे. मात्र ते जजमेंट देताना 2023चं त्याच्यामध्ये असं नमूद केलंय की या ठिकाणी हे प्रशासकाची नियुक्ती पुन्हा रिस्टोर होऊ शकते. त्यासाठी सरकारनं चौकशी अहवाल मागितला आहे. तो चौकशी अहवाल न्यायालयात गेल्यानंतर याचा निर्णय होऊ शकतो. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मी आपल्या समोर सादर करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी म्हणून आज प्रेसच्याद्वारे आपणास या ठिकाणी खुली बाब म्हणजे व्यक्त करत आहे. त्यावर काय त्यांचे प्रश्न असतील किंवा विक्रम साहेब याच्या बाबतीमध्ये